नमस्कार, आदित्य कुकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मटार पुरी। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। मटार पुरी बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे। त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी रवा, बारीक रवा घालून घ्यायचा आहे। त्याचबरोबर यामध्ये चवीपुरते मीठ घालून घ्यायचं आहे। रवा आणि मीठ यामध्ये छान असं मिसळून घ्यायचं आहे। छान मिसळून झालं की आता यामध्ये थोडं पाणी घालत आपल्याला याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे। आपण नेहमी पुऱ्याला जसा गोळा मळून घेतो तसंच इथेही यासाठी गोळा मळून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने मी इथे असा घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे। तर आता हा गोळा आपल्याला 15 ते 20 मिनिटे मुरण्याकरता ठेवायचा आहे। तर आपला कणिक मुरती तोपर्यंत आपण मटार उकळून घेऊया। त्यासाठी मी इथे पाणी गरम करून घेतलेले आहे। त्यामध्ये घालायचा आहे 1 वाटी वाटाणा आणि आता आपल्याला हे 3 ते 4 मिनिटे छान पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे। 3 ते 4 मिनिटे मी इथे मटार छान शिजवून घेतलेले आहेत। ते आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात। तर इथे आपले छान असे वाटाणे शिजलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। तर आता आपल्याला हे हलकेसे थंड करून घ्यायचे आहेत। आपले मटार छान थंड झालेले आहेत। आता आपण मिक्सरमध्ये ते काढून घेऊयात। तर यामध्ये आता 2 ते 3 हिरवी मिरची टाकायची आहे आणि थोडीशी कोथिंबीर आणि मिक्सरमध्ये आपल्याला ओबडधोबड असं बारीक करून घ्यायचं आहे। हे असं बारीक करून घेतलेलं आहे। त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया। मीठ यामध्ये चांगलं मिसळून घेऊयात। इथे कणिकही छान 15 ते 20 मिनिटे मुरलेली आहे। आता या कणकेमधून एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे। जसा आपण पुरीसाठी घेतो त्याप्रमाणेच इथे एक छोटासा गोळा असा काढून घ्यायचा आहे। असा गोळा थोडीशी वाटी बनवून घ्यायची आहे। तर यामध्ये आता थोडंसं बनवलेलं आपण ते मटार टाकून घेऊयात। तर इथे असं दाबून आपण आता हा गोळा असा बंद करून घेऊयात। तर इथे मी गव्हाची थोडी कोरडी कणिक घेतलेली आहे। त्यामध्ये बुडवून आता आपल्याला याची छान अशी पुरी लाटून घ्यायची आहे। या पद्धतीने आपल्याला अशा पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत। 4 पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत। त्या आता आपण तळून घेऊया। त्यासाठी मी इथे तेल गरम करून घेतलेले आहे। त्यामध्ये आता आपण पुरी छान अशी तळून घेऊया। जो पुरी लाटताना आपण जो मऊ भाग असतो तो खाली सोडायचा तेलामध्ये आणि जो खरबडीत वरचा लाटण्याचा भाग असतो तो वरती ठेवायचा। तर पुरी छान तळलेली आहे ती आता आपण काढून घेऊया। अशाच पद्धतीने आपल्याला सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। तर अशा पद्धतीने छान असे आपल्या खुसखुशीत मटार पुरी तयार आहे। व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।